मॅरेज चांगलं की अरेंज मॅरेज चांगलं, कोणतं मॅरेज टिकतं, हे वादविवाद आणि हे डिबेट आपल्याकडे नेहमी सुरू असतात. मात्र आता अशीच एक घटना घडली आहे ज्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जाते. खरं तर एक दाम्पत्य आहे, दाम्पत्याचं नाव समोर आलेलं नाही, पण त्यांचा प्रेमविवाह झाला आणि दुसऱ्याच दिवशी घटस्फोटही झाला. आश्चर्य वाटतंय ना? सांगते काय झालं. पत्नी डॉक्टर आहे आणि पती एका नामांकित कंपनीत जहाजावर अर्थात शिपवर नोकरीला असतात. 18 महिन्यांपूर्वी या दोघांचा प्रेमविवाह झाला. मात्र दुसऱ्याच दिवशी जेव्हा हे एकत्र राहायला लागले तेव्हा एवढ्या कारणावरून त्यांच्यात वाद व्हायला लागले. हे भांडण इतक्या टोकाचं गेलं की लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी वेगवेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून ते वेगवेगळं राहायला लागले आणि यामध्ये अनेक महिन्यांचा कालावधी निघून गेला. आणि विशेष म्हणजे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आता अवघ्या 8 दिवसात त्यांचा घटस्फोट मंजूर करण्यात आलाय. पुणे कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश BD कदम यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. म्हणजे लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून ते वेगळं राहत होते. सामान्यतः असं होतं की घटस्फोटासाठी 6 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी अनिवार्य असतो, पण सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार जर पती पत्नी 18 महिन्यांपेक्षा जास्त काळ विभक्त राहत असतील तर हा कालावधी शिथिल केला जाऊ शकतो. आता हे दाम्पत्य 1.5 वर्षापासून वेगळं राहत असल्यामुळे आणि पतीला तातडीनं नोकरीसाठी परदेशी जाण्याची आवश्यकता असल्याने न्यायालयानं 10 डिसेंबर रोजी यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले आणि या घटनेची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होती.